आपण इथे उभे आहेत एक इंग्रजांची एक पत्नी पुतलाबाई साहेबांच्या सेवेला मग इथून त्यांची एक यात्रा 3 गेट आहेत. हा एक गेट आहे, तिकडे एक गेट आहे, समोर एक गेट आहे. शुभ सकाळ मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, सकाळी सकाळी मी तयार झालो आहे, जॅकेट आहे, बॅगा भरल्या आणि आपण निघालो आहे किल्ले रायगडावर. रायगडवारी या कार्यक्रमातनं आपण चाललेलो आहोत. म्हणजे रायगडवारी हा ग्रुप आहे, तर ते दरवर्षी 31ला रायगडावर जातात. 1 तारखेला वरती गेल्यानंतर वर कार्यक्रम असतात. आता काय कार्यक्रम होतील काय नाही हे तुम्हाला कदाचित थंबनेलवरनं समजलंच असेल की काय काय कार्यक्रम आहेत. चलो व्हिडिओत कंटिन्यू राहा आणि सोबत मजा असणार आहेत रत्नाकर म्हात्रे आणि आपली बहीण अर्चना. चलो, आणि बाकी बरीच ग्रुप मोठा आहे, म्हणजे जवळजवळ 45 लोकांचा एक ग्रुप आहे. बघूया किती लोक आलेत. आत्तापर्यंत 45 लोकांचं लिस्ट माझ्याकडे आहे. पुढे गेल्यानंतर समजेल किती ॲड ऑन झालेत ते. त्याच्यात आपण जाणार आहोत सेपरेट गाडी आणि बाकी सगळे बसनी येणार आहेत. चलो व्हिडिओत कंटिन्यू करा. चलो, आता तुम्हाला दाखवतो कोण कोण भेटलेलं आहे. आपण सुरुवात तर केली ब्लॉगची. पण तुम्हाला मी म्हणलं होतं ना, आपण चाललोय प्रायव्हेट आपल्या गाडीने चाललोय. तर गाडी बघा कोणाची आहे, बहिणाबाई आणि बघा आपले म्हात्रे साहेब आहेत. म्हात्रे हाय करावं सगळ्यांना. हॅलो. चला, आता आपण जास्त काही प्रवास दाखवणार नाही, डायरेक्टली आपण भेटू जागेवर. चलो मित्रांनो, पनवेल सोडतोय आपण. पळस पहा तुम्ही, दुःख बघू शकता. वा, हे आमच्या पनवेलची थंडी गुलाबी झाली. पण सूर्यदेव पण आहेत बघा तुम्ही. सूर्यनारायण इथे असून एवढं धुकं आलेलं आहे. गाडी हिटर लावलेलं आहे. गाडी हिटर आहे, त्यामुळे आम्हाला काही वाटत नाहीये. आम्हाला ती फिलिंग नाहीये ऍक्च्युली. म्हणजे सूर्यनारायण आहेत ती वेगळी गोष्ट आहे, पण इकडे बघू शकता तुम्ही हिटर ऑन आहे. माणूस आमचा सकाळी आलेला आहे. ड्रायव्हर सकाळी सांगलीवरून आलेली आहे. आता ड्रायव्हिंग करते म्हणून ड्रायव्हर ग, असा ड्रायव्हर नाही. ड्रायव्हर तर मी पण आहे. माणसं आपल्याकडे चालणारी बरीच आहेत का. अरे खतरनाक धुकं आहे. रस्त्यानी सायकलिस्ट दिसत आहेत, काही रनर दिसत आहेत. वा. आणि आता आपण सेलिब्रेट करण्यासाठी लोक वेगळ्या हेल्दी ऑप्शन शोधायला लागलेत. आता हेल्दी ऑप्शन सिलेक्ट करतात. म्हणजे लोकांना आता महत्व कळलेलं आहे. आमच्याकडे एक तरुण माणूस आहे, तुम्हाला दाखवत बघा. तरुण माणूस आमचा एक आमच्या मागे बसलेला आहे. मजा येणार आहे या टूर मध्ये, या ट्रिप मध्ये. चांगल्या कामासाठी निघालो आपण. मित्रांनो, आता आपण आलेलो वडखच आपलं JSW इथलं ब्रिज क्रॉस करतोय. पण समोर बघा तुम्ही, धुक्यात हरवलेलं आमचं सगळे डोंगर रांगा बघा कोकणातल्या, किती सुंदर. आणि इकडे तुम्हाला दाखवतो सूर्यनारायण बघा. वरती सूर्यनारायण आहेत खूप छान असे, आणि खाली धुकं बघा किती पसरले अजूनही. आता वाजलेत सकाळची जवळजवळ 9:30 झालेत आणि आपण वडखळ गाठलेलं आहे. रोड बघा सुंदर आहे आमचा रोड. आणि बायकर्स चालले बघा, रायडर्स. आनंद वाटतो मित्रांनो. फक्त एक लक्षात ठेवा, यांनी हेल्मेट घातलेलं नाही, तुम्ही हेल्मेट वापरत जा. आम्ही सगळ्यांना सांगतो, सेफ्टी रूल पाळा आणि वाईट दुर्घटना टाळा. चलो मित्रांनो, बोलण्याच्या नादात आहे ना, नाश्ता झाला यांचा. यांनी दोघांनी खाल्ले, मी नाही खाल्लं. आता आम्ही कॉफी घेतोय. कॉफी घेतोय. नाही मी खाल्लेलं नाहीये. बरोबर, अफवांवर विश्वास ठेवू नये. मी कॉफी पण प्लेट मी बघूनच करते. कोरिकर करीत आहे इकडे बघा, तिघांच्या नाही सॉरी दोघांच्या. चलो, आता पुढे पाचडला गेल्यावर भेटू. चलो मित्रांनो, चहा नाश्ता झालेला आहे आणि आता आपण परत निघालोय. चक्रधर एकच आहे आपला विद्येत नाही, कारण गाडी मला गाडी चालवतो स्वतः. आणि माझ्यासाठी याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठली आहे. मित्रांनो, महाडला आपण टर्निंगला थांबलोय. बघा काय करत असतात. आणि बघा त्या सवयी टाळा. सिनेमॅटिक शॉट.
सायकलवरती भ्रमण करतोय. अर्चना गेली आहे थोडंसं शॉपिंग करायला काहीतरी, आणि आपण थांबलोय रायगड किल्ल्याकडे वळतो त्या नाक्यावर. इथे मला तेव्हा सिंह दिसला, मला तुमच्यापर्यंत शेअर करावं. बघा किती छान सिंह आहे. झालं वाटतं जी शॉपिंग करून. गाडी मालक आला, त्याचा ड्रायव्हर मी आहे सध्या. चलो महाडालो आता पुढचा प्रवास. मित्रांनो, आपण आता टर्न घेतलेला आहे किल्ल्याकडे जायला, पण आपण किल्ला उद्या जाणार आहोत. आता आपण पाचाडला वस्ती आहे, तिथले कार्यक्रम बघूया. चलो. रस्ता थोडा खराब आहे मित्रांनो, त्याच्यामुळे जरा गाडी चालवण्याकडे लक्ष देतो. रस्ते सुंदर आहेत ना, आणि चांगले रोड झालेत, लोकांपर्यंत पोहोचू दे ना. रायगडाकडे जाण्याचा हा मार्ग जो आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आता कॅमेरा आपल्या रत्नाकर म्हात्रे सर आपले ते करतायत, त्यामुळे त्यांना क्रेडिट दिलं जात आहे. आणि मी चक्रधर आहे, मालक बसत मागे. तर मित्रांनो असं आहे की मालक मागे आहेत आणि मी स्वतः चालवतोय. बघा गाडी तुमच्या समोर आहे, तुमचा हा मित्र आपला संगमपर. आणि रत्नाकर म्हात्रेंचं थँक्यू, ते कॅमेरा ऑपरेट करतायत. पण त्यांना रस्ता दाखवा सांगितलं, ते मला दाखवत आहेत. खूप छान आहे, पण फील आहे. आणि तू सांग मला कसं जायचंय. मित्रांनो मार्गदर्शक मालक मागे बसले, ते दाखवत आहेत. मस्त, पण नाही आता यंदाचा रोड खूप छानच वाटतोय ग. रायगडावर जाण्याचा मार्ग नेटवर्क आहे, त्यामुळे दादा नेटवर्क हॅलो त्याला चला अभिनंदन मित्रांनो. अर्जितची म्हणजे आपल्या बहिणीची आई, म्हणजे आपल्या काकी जे आहेत इलेक्शनला उभे आहेत, तर त्यांचा अर्ज फायनल झालेला आहे. तर त्याबद्दल त्यांना अभिनंदन. आणि आता आपण पाचाडला पोहोचूच अवघ्या काही क्षणातच. बघा 2 मिनिटात मार्गदर्शकांनी सांगितलेलं आहे पाचाडमध्ये पोहोचतोय आपण आऊसाहेबांच्या वाड्याच्या इथे. तर तुम्हालाही त्या वाड्याचं आपण दर्शन करणारच आहोत, जर परवानगी असेल आतमध्ये कॅमेरा फिरवण्याची तर. अदरवाईज बाहेरनं दाखवण्यात येईल. चलो भेटूया पुढे व्हिडिओत कंटिन्यू. मित्रांनो फायनली आपण आता जिजाऊंच्या वाड्याकडे आलेलो आहोत, पोहोचलोय. फायनली आपण आता पोहोचलोय. सकाळी उठून किल्ल्यावर जाणार आहोत. तर सध्या आपण वाडा बघून घेऊ आणि हा व्हिडिओ छोटासा इथेच एंड करू. पण पहिलं वाडा बघू चला. मार्गदर्शक जुने जाऊन आलेले माणसं, जाणकार माणसं आपल्यासोबत आहेत. आम्ही इकडून आलो होतो रे. आपणची कशी सवय होती आता. हे बघ रायगड किल्ला जिजामाता. अजून खाली बर्थ असणार इकडे. फाउंडेशन केलेलं आहे ते. हा हे बुरुज आहेत. हे बघा इथे, हे बघा जुने अवशेष आहेत. माती टाकली आहे ते कोणतरी घेतलं आतमध्ये. हे माती टाकून भारावर टाकून उंच आलेलं आहे. हे ऍक्च्युअली किल्ला हा आहे ना वाडा वरती असणार बरोबर त्यावेळी. हे भराव केलेलं आहे. भराव टाकून हे झाले. ही माती इकडची माती ओढून ओढून झाली. हे दिसतं ना, हे अजून खाली आतमध्ये भरत असेल. जसं कोल्हापुरात एक करत आलेत ना, आणि सापडायला लागले भरपूर आतमध्ये. चला म्हणजे हे उत्खनन केलेलं आहे. ते काय म्हणतात, अजून 5 किलोमीटर दुकानं तोडायला लागतील जर तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर. एवढं खाली आहे ते मोठा राजवाडा. किल्ल्यावर आपण नंतर जाणारच आहोत. सिक्रेट बाहेर चाललंय. आता आपण चाललोय जिजाऊंच्या वाड्याकडे. इथनं रस्ता बघा तुम्ही, निसर्डी वाट आहे. बाहेरची लोक आली ना ते डायरेक्ट हे करतात ना, जसं इथलं बघा ती मंदिरे तोडली. चलो फायनली उतरलो आपण. दोघजण म्हात्रे साहेब जरा वेगळं सांगतायत. मित्रांनो जुनं बघा, ही तटबंदी जी म्हटली गेली आहे ती ही तटबंदी आहे. त्याच्यात तुम्ही वाचलंच असेल. आणि हे बघा यांची इकडे अजून बरेच मेंबर आहेत आपल्याकडे, सोबत अजून येतील. मित्रांनो पण बघा तुम्ही गाडी तिथं लावलेली आपली. आणि हे आहे वाड्याच्या बाजूचं परिसर. आणि आहे मी. मित्रांनो ही आहे पूर्ण वाड्याची वास्तू. आता फक्त फाउंडेशन उरलंय, पण तरी जतन आहे. ते संवर्धन होणं गरजेचं आहे अजून. आमच्या आधी बघा आपले कोपर खेळण्याचे काही मेंबर आहेत, ते पोचलेले आहेत. जय शिवराय सगळ्यांना. जय जिजाऊ. वा छान. हो का, ते आपले ते पगडे. हा मोठे. अच्छा म्हणजे पूर्ण त्यांचं ऐतिहासिकच अभ्यास. मित्रांनो आपल्यासोबत इतिहासकार आहेत. नाव काय त्यांचं?
स्वप्नील धनावडे. मी रमेश गायकवाड या ठिकाणी पूर्वी डिपार्टमेंटमध्ये कामाला असो. ओके. तर ज्या ज्या ठिकाणचं म्हणजे मी काम केलेलं ते वास्तव कोणाचे आहे ते आपण सांगू शकतो. बरं, आता हे तर आपण तुमच्या पाठी जे दिसतंय ते जिजाऊंचं जिजाऊंचं हे लोकं आराम करण्याचं म्हणतात की- ठिकाण. हा, ठिकाण. ओके. तर इथे गाववाले समजा त्यांचा उत्सव असेल तेव्हा साजरा करतात. उत्सव असल्याच्या नंतर सगळे ग्रामस्थ लोक येणार आणि मग इथं पालखी ठेवणार, पूजा वगैरे करणार. तर हे त्यांचं बरं. हे बाकीचे चौतरे आपल्याला दिसत आहेत हां. 14-15 आहे हे आऊसाहेबांच्या सेवेला सेवकांचे असणारे लोकांचे, सेवेकरी. हा, सेवेकऱ्यांचे. सेवेकरांचे. आता आपण इथे उभे आहे तर एक महाराजांची एक पत्नी पुतलाबाई हा. आऊसाहेबांच्या सेवेला होती. ओके, तर ओके, ओके. वास्तव्य तिचं हे आपण उभे राहिले ते वास्तव्य आहे. हा, म्हणजे लोकांना कळेल की महाराजांची ज्या पत्नी होत्या आपल्या एक त्यातल्या ती ही पुतळाबाई, अच्छा, त्यांचं हे पुतलाबाई. ठिकाण. पुतलाबाई आऊसाहेबांना तिकडून हाताने धरून आणणार आणि पुतलाबाई या घरामध्ये सेवा करायला आणणार पुतला आऊसाहेबांना. बर. तर सेवा करता करता लाचचा श्वास पुतलाबाईच्याच घरामध्ये ओके. आऊसाहेबांचा लाचचा शेवटचा श्वास ह्याच जागेवर गेला. त्याला. मग इथून ओके. त्यांची प्रेत यात्रा 3 गेट आहेत. हा एक गेट आहे, तिकडे एक गेट आहे, हा समोर एक गेट आहे तक्क्याच्या विहिरीकडे. मग आऊसाहेबांची प्रेत इथे विहीर आहे का? टक्क्याची विहीर. ओके. तिची पण माहिती देतो मी. हां, हां. तर मग आऊसाहेबांची प्रेत यात्रा पुतलाबाईच्या घरातून अशी समोर एक गेट आहे, त्या गेटनी सरळ अर्धा किलोमीटर वरती तिकडे गेली. ज्या ठिकाणी प्रेत यात्रा गेली त्या ठिकाणी अंत्यविधी झाली. त्या ठिकाणी अंत्यविधी झाली त्या ठिकाणीच त्यांची समाधी बांधली. समाधी आहे तिकडे, समाधी आहे ना. समाधी रोड टच आहे. राजे कधी जर रायगडावरून जर आऊसाहेबांना भेटण्यासाठी या राजवाड्यात जर आले हां. तर एक तक्क्याची विहीर म्हणून आहे. ओके. तर त्या तक्क्याच्या विहिरीवरतीच राजांचे तक्क्या असा कोरलेला आहे. एक चौकनी दगड आहे, त्या दगडावर बसणार आणि राजे त्या तक्क्याला असे टेकून बसणार आणि मग आऊसाहेब आणि ते या लोकांना येऊन राजे त्या ठिकाणी बसून न्याय निवाडा करणार. कुठे शे ते? सर याच्या पाठीमागे म्हणजे ह्या आपल्या ह्याच्या पाठी का? जातो तिथे बघतो जरा. एक अशी टेकून बसायसाठी एक अशी दगड कोरलेला आहे महाराजांचं. त्या दगडातून असा हे आहे, होल आहे. ओके, ओके, ओके. आता पूर्वी विहीर ती संपूर्ण पॅक होती, आता खोललेले आता ही ओपन झाली. दिसेल आपल्याला. पॅक असल्याच्या नंतर राजे जर त्या ठिकाणी बसले हम्म, तर तिथे येशी आहे, त्या येशी मधून पाण्याच्या गार गार वाफा ओके, येतात. ओके, ओके, ओके. चला बघूया. म्हणजे ते गार वाफायचं म्हणजे एसी. हा, येशी आहे. चला पाहूया ना आपण आता जाताना बघू. इथूनच जावं असं. रमेश काकांचे आभार आणि आमचे तर रायगडवाले आहेत, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार की आपला माणूस माहिती देतोय. चला मित्रांनो, आता आपण पुढे ते तक्क्याची विहीर जे म्हणतात ते पाहू. मित्रांनो चलो जाऊया. हे आपले मेंबर जाऊन आलेत ऑलरेडी. चलो आम्ही बघून येतो, प्रेक्षकांना दाखवतो आपल्या. वा 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 मित्रांनो, किती छान वाटते बघा. आपला ऐतिहासिक वारसा आहे आणि ते बघायला मिळते. याच्या पलीकडचं भाग्य नाही. काय मात्र साहेब? आणि हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे बघा. तुम्ही आता बघू शकता मी कुठे आलोय. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवता येतं, याचा मला आनंद वेगळा आहे. हो हो. तर ही आहे ती टक्क्याची विहीर. पाहू शकताय तुम्ही मित्रांनो, आपण विहिरीतच सध्या इथे उभे आहोत. खाली पायऱ्याही गेल्यात, तुम्ही बघू शकताय. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, खाली पायऱ्या गेल्यात. ही विहीर मी आणि हे बघा आपण कुठे आहोत आता? टक्क्याच्या विहिरीत. जी आता रमेश काकांनी आता जी माहिती दिली ती ही विहीर. मी आणि म्हात्रे साहेब तिथे आलेलो आहोत. चलो आता आपण बाहेर जाऊया. वाकून यायला लागलं, तुम्हाला दाखवतो. हे बघा, तुम्हाला वरून दाखवतो मी. वरून दाखवतोय. हे बघा, आता तिथे होते आणि आपण आता इथे होतो. महाराज आणि जिजाऊंबद्दल जे आता त्या रमेश काकाने आपल्याला सांगितलं, इथे बसून काही न्यायनिवाडे करायचे असेल तर इथे करायचे. आणि तो फवारा जे म्हणले ते बघा, इथना गार वारा येतो. आलो चला. माझा मित्र मला आता राहत देतो का? हे भगिनी माता देणारच ग, भगिनी देईलच माझी. मित्रांनो आता आपण परत महाराजांच्या त्या ठिकाणापासून आपण चालत चाललोय. रस्ता बघू शकताय. आपले 2 मेंबर पुढे गेलेत, मी उतरतो. पुढं दगडी आहेत आणि छान वाटतंय.
की आपण आपल्या कुठल्या तरी ऐतिहासिक वास्तूत फिरतो. मित्रांनो, इथनं आपण आता उतरलो खाली आणि तिथे राजांचं ते बसण्याचं ठिकाण, इथून आपण खाली आलोय. आणि इथे कदाचित हे वॉशरूमचं काहीतरी असावं, म्हणजे न्हाणीगृह आहे का? वॉशरूम आहे ना? असो, राहू दे. नाही ती चालली खाली बघायला ना. समोर तिथे हे राहील, राईटला ओपन आहे का काही? पॅकेज आहे बाथरूम आहे. हा, हे वॉशरूम असावं. तर ते समोर पंटी किंवा दिवा ठेवायचा आणि या साईडला साबण वगैरे काय. हा, ही देवळी आहे ना? हा. ठीक आहे, इथे देवळी आहे. याच्यात काहीतरी पण ती तुम्ही बोलल्याप्रमाणे असेल. कोणतरी नवीन मेंबर आलेत का जुने नवीन मेंबर आलेत? कोणतरी लहान मुलं पण आहेत, बघ तू दाखवतो. लहान मुलं सुद्धा आलेत दुर्गा मित्रामध्ये, बघू शकता. पाणी चला, बांधकाम ना मित्रांनो. चलो, ऊन जास्त झालंय. ह्यांचे बघा फोटो सेशन संपत नाही इथं. वाड्यातनं आपण किल्ल्याकडे बघतो आहोत. हे आहे जिजाऊंचा वाडा. अजून बरीच लोक येत आहेत बघा. अरे बस आली वाटतं. ओय, बस आली आपली. चला चला चला. मेंबर एक एक यायला लागलेत. आता आपण सर्व लेडीज आहेत. मित्रांनो, आपलीच बस आली ना, त्या बसमधलेच आपले सगळे मेंबर आहेत. ही बस आहे इकडे आपल्या गाडीची लागले आणि आपले सगळे मेंबर जुने आलेले आहेत. नंतर काढ, चांगलं येईल मस्त. आम्ही नाव तुम्ही काढताय ना, ते काढताना काम करताय, ते काय ते दिसतंय ना. आम्ही बसलोय पण. मित्रांनो, आपल्या ग्रुप मधले सगळेजण मेंबर बघा बसने आलेत ना. काम करते, बाकी सगळे बसले. ते वरती येतो वरती. बाई दमलेली झाडे. आता हे ऐकलंच नाही मित्रांनो. ह्याच्या पुढेही अशीच धमाल मजा मस्ती तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर उद्याच्या ब्लॉग मध्ये आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. त्यामुळे हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल याची मला खात्रीच आहे. आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दबा. भेटू पुढच्या व्हिडिओत. जय भवानी, जय शिवराय. काळजी घ्या मित्रांनो. शिक्षकांनी लिहून दे.